तुम्ही तर साध्या फक्त नाचताय शरीर दाखवून लोकांसमोर, काय ते ढुंगण हलवताय, काय ते तोंड हलवताय, काय ते कपडे काढले. थोडी तरी लाज वाटली पाहिजे की मायबापांची नाही, कमीत कमी आपली स्वतःची. आपल्या हिंदू धर्माची सनातन वैदिक धर्म म्हटल्या गेलाय. नारीपासून धर्माची सुरुवात होते, पुरुषापासून धर्म सुरू नाही. त्या द्रौपदीला एक छोटासा मोबाईल घेतला की जिथे संस्कार सांभाळून शरीर झाकण्याची वेळ येते तिथे द्रौपदी शरीर दाखवते. कलियुगातली तमाशा त्यावेळेस गावात एक व्हायचा. तमाशा गावात एक व्हायचा. तो तमाशा पाहिला फक्त पुरुष मंडळी जायचे. आता तमाशा पाहिला बाहेर जाण्याची गरज नाही, कारण की प्रत्येक मोबाईल वरती स्वतःची रील्स काढून स्वतःचं अंग प्रदर्शन करून नाचणाऱ्या तमासगिरीनी प्रत्येक मोबाईलवर अवेलेबल आहे. मी सरळ तमासगिरणीच म्हणेल, कारण की ज्या अर्थी तुम्ही स्वतःचं शरीर प्रदर्शन करताय, तुम्ही एखाद्या पुरुषाच्या, एखाद्या मुलाच्या मनातली भावना जर जागरूक करताय आणि उद्या उठून जर काही काळं गोरं झालं तर तुम्ही म्हणाल आमची लेक तर अशी नव्हती. शरीर दाखवून कोणीही तुम्हाला फक्त वासनेच्याच नजरेने पाहणार आहे, तुम्हाला आईच्या मायेच्या ममतेने पाहणार नाहीये. आणि कमेंट जर वाचले ना तर अगदी घाण कमेंट्स असतील. म्हणून आजची द्रौपदी मोबाईलवर दिसायला लागली आहे. मायबाप, ती एक वेळ होती की त्या वेळेला त्या कृष्णाने त्या द्रौपदीसाठी संपूर्ण कुळाचा नाश केला, त्या कुळाचा संहार केला. आज तुमच्या द्रौपदीला वाचवण्यासाठी तुमच्या घरातला कृष्ण हा बाहेर कंस आहे, राम आहे का रावण आहे हे शोधणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणून आपल्या घरातली द्रौपदी जर सुखाने पाहायची असेल, शब्द लक्षात येत आहेत ना, की डोक्यावरून चालले नाही ना? हा, आपल्या घरातली द्रौपदी, आपली लेक जर सुखाने नांदवायची असेल, तिला जर सुखाने पाहायचं असेल तर आपल्या घरातल्या कृष्णाला आधी नियमांच्या बंधनांच्या पाळण्यामध्ये त्याचे पाय बांधायला शिका. कारण जेव्हा जेव्हा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तेव्हा तेव्हा त्याला कुठेतरी एक निंदनीय अपराध घडल्याशिवाय राहत नाही. कारण प्रत्येक वेळेस भगवती येणार नाही, प्रत्येक वेळेस कृष्ण तुमच्या संरक्षणासाठी येणार नाही. आत्मज्ञानाचा उपदेश ऐकणे, कथा ऐकणे, कीर्तन ऐकणे आजच्या काळाची गरज आहे. पण कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये, भवितव्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन भगवंताचं सानिध्य प्राप्त करून घेणे, कथा कीर्तनाच्या माध्यमातून नाम साधन करून घेणे आणि आपल्या लहान लेकरांना धर्माचं पालन करायला शिकवणे, त्याला श्रीमद भागवत कथा म्हणतात. आणि हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये श्रीमद भागवत रूपी गंगा असेल, देवी भागवत रूपी गंगा असेल, रामायण रूपी गंगा असेल, वाल्मिकी ऋषींचं रामायण असेल, प्रत्येक वर्षी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा कथा कीर्तनांपासून सुरुवात झाला पाहिजे. मग आपण ते दिवस ऐकलं तरी चालेल, दिवसभरातून एकदा ऐकलं तरी चालेल, पण आपल्या लेकरांना ते ऐकवणं गरजेचं आहे. कारण ती एक वेळ होती की त्या द्रौपदीचं वस्त्र हरण जेव्हा झालं होतं, तिला वाचवण्यासाठी तिचा कृष्ण आलेला होता. आता वाचवण्यासाठी तिला तिचा कृष्ण येणार नाही, कारण की तिचं वस्त्र तिला स्वतःला वाचवायचंय. कारण की त्या कृष्णासाठी ती द्रौपदी तशी होती, आताच्या कृष्णासाठी ही द्रौपदी तशी राहिलेली आहे का? सांगता येईल का की द्रौपदी आज तशी राहिलेली म्हणून? नाही सांगता येणार, अविश्वासच नाहीये. तेव्हा एक तो काळ होता, उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे, छोड़ो मेहंदी भुजा संभालो, खुद ही अपना चीर बचा लो, धूर्त बिछाए बैठे शकुनी, मस्तक सबके बिक जाएंगे, दूर्थ बिछाए बैठे शकुनी, मस्तक सबके बिक जाएंगे, उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे, कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से, न्यूज़पेपर, कब तक आंख लगाए बैठी हो तुम बिके हुए अखबारों से, कैसे किससे रक्षा मांग रही हो दुशासन के दरबारों से, स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं वो क्या लाज बचाएंगे, उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे.
कल तक केवल अंधा राजा था, अब गूंगी बहरी भी प्रजा है। होठ सिल दिए हैं जनता के, कानों पर भी पहरा है। तुम्हें कहो ये अश्रु तुम्हारे, तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारे, किसको तुम समझाओगी। उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे। अब गोविंद नहीं आएंगे क्योंकि वो गोविंद उसका था। अब यहाँ द्रौपदी भी अलग है और कृष्ण भी अलग है। कारण आताच्या द्रौपदीला एक छोटासा मोबाईल घेतला की जिथे संस्कार सांभाळून शरीर झाकण्याची वेळ येते तिथे द्रौपदी शरीर दाखवते। कलियुगातली तमाशा त्यावेळेस गावात एक व्हायचा, तमाशा गावात एक व्हायचा, तो तमाशा पाहिला फक्त पुरुष मंडळी जायचे। आता तमाशा पाहिला बाहेर जाण्याची गरज नाही, कारण की प्रत्येक मोबाईल वरती स्वतःची रील्स काढून स्वतःचं अंग प्रदर्शन करून नाचणाऱ्या तमासगिरीनी प्रत्येक मोबाईल वर अवेलेबल आहे। मी सरळ तमासगिरीनीच म्हणेल, कारण की ज्या अर्थी तुम्ही स्वतःचं शरीर प्रदर्शन करताय, तुम्ही एखाद्या पुरुषाच्या एखाद्या मुलाच्या मनातली भावना जर जागरूक करताय आणि उद्या उठून जर काही काळं गोरं झालं तर तुम्ही म्हणाल आमची लेक तर अशी नव्हती, आमची लेक तर अशी नव्हती। सोशल मीडियाचं माध्यम असं आहे की जेणेकरून तुम्ही धर्मासाठी काहीतरी करा। गीता आहे, आपल्या धर्माचे ग्रंथ आहे, ते धर्म प्रचारित करा, प्रसारित करा, त्यांना वाचून दाखवा ना। बघू बरं किती लाईक मिळतात, किती सबस्क्रायबर मिळतात। हे बघा, आपलं शरीर दाखवून कोणीही तुम्हाला फक्त वासनेच्याच नजरेने पाहणार आहे, तुम्हाला आईच्या मायेच्या ममतेने पाहणार नाहीये। आणि कमेंट जर वाचले ना तर अगदी घाण कमेंट्स असतील। म्हणून आजची द्रौपदी मोबाईलवर दिसायला लागली आहे, ती द्रौपदी होती। तमाशा गावात एक चालायचा, सगळे लाखो लोक पाहायला जायचे। आज एकटी नाचते तमासगिरीन मोबाईल मध्ये आणि लाखो करोडो लोक तिला पाहतायत। तमाशा तो सुटला पण हा चालू झाला ना। हजारो लाखो लोकांना तमाशापासून उठवून ज्या माणसाने 30 40 50 वर्ष आपली स्वतःची घास घासली, अशा इंदुरीकर महाराजांना लोकांनी सोडलं नाही। आपण तर साधारण आहे 40-45 वर्ष समाज प्रबोधन केलं त्यांनी समाजासाठी, पण तरी लोकांनी त्यांना ट्रोल केलं की नाही। मग तुम्ही तर साध्या फक्त नाचताय शरीर दाखवून लोकांसमोर, काय ते ढोंगण हलवताय, काय ते तोंड हलवताय, काय ते कपडे काढले। थोडी तरी लाज वाटली पाहिजे की मायबापांची नाही, कमीत कमी आपली स्वतःची, आपल्या हिंदू धर्माची सनातन वैदिक धर्म म्हटल्या गेलाय। नारीपासून धर्माची सुरुवात होते, पुरुषापासून धर्म सुरू नाही होत। नारी धर्म म्हटल्या गेलेला आहे, पुरुष धर्म नाही म्हटल्या गेलेला आहे। या गोष्टीची लाज वाटली पाहिजे आपल्याला की आपण कोणत्या पद्धतीने पुढे जातोय। कशाला आपल्या धर्मावरती दुसऱ्या धर्माचे लोक टीका करणार नाही, हा विचार आपल्या मनात आधी आला पाहिजे की आपण करतो काय। तुम्हाला जर एवढंच फेमस व्हायचंय ना तर गीतेचा पहिला श्लोक म्हणा आणि तो सोशल मीडियावरती टाका बरं, किती लोक लाईक करतात, स्क्रोल करतील लोक, स्क्रोल असे वरती करतात पोरं। एक पुरुष आहे म्हणून सांगतोय, कारण की जेव्हा घाण गोष्टी समोर येतात ना तेव्हा आम्ही पण स्क्रोल करतो। विचार करा, लोक तुम्हाला फक्त चांगलं ऐकून घेण्यासाठी नाही, तुम्ही काय दाखवताय आणि किती दाखवताय हे बघण्यासाठी आहे। हे जे तरुण पोरी आहे, तरुण पोरं सोशल मीडियावरती फालतूचे आयटम करतात ना आजकाल, त्याच्यासाठी बोललो मी। गरज नाही आहे हे करण्याचे, कारण तुम्ही आज जे करताय ते उद्या उठून तुमच्या सर्वांचा सत्यानाशच होणार आहे। कारण कुठेतरी तुम्ही स्वतःचा आणि आपल्या परिवाराची सुद्धा इज्जत त्या गोष्टीमध्ये घालवताय। तुम्हाला जर एवढंच वाटतंय की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय तर छाती ठोका आणि त्या सीमेवरती जा ना। तिथे त्या भारत मातेचे सैनिक आपली रक्षा करताय, भारत मातेच्या सीमेची रक्षा करताय, आणि आपण इथे घराघरात तमाशा सुरू आहे। महाराज ओळखता आला पाहिजे फक्त की तमासगिरी कोणत्या कॅटेगरीची आहे आणि तमासगीर कसा आहे ते। मला बोलायचं नव्हतं या विषयावर, पण येतात काही व्हिडिओ, आणि एवढंच नाही त्याच्यावर कमेंट्सही इतक्या घाण असतात। विषय कथेचा आहे, मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण त्या द्रौपदीचं वस्त्र हरण झालं होतं, त्याचं कारण होतं की तिच्या अंगावरचे कपडे काढले होते म्हणून महाभारत घडलं होतं। तिच्या अंगावरचे कपडे काढले होते
म्हणून महाभारत झालं होतं. आता जर म्हटलं ना बाई जरा तुझा हात जास्तच मोकळा दिसायला लागलाय, थोडं वरती घे, तर महाभारत सुरू होईल. तेव्हा कपडे घाल असं जर म्हटलं तर आज महाभारत होतंय. तेव्हा कपडे काढले होते म्हणून महाभारत झालं होतं. आता यांना कपडे काढायला दुसऱ्यांची गरज नाही पडत, हे स्वतःच कपडे काढतायत. महाभारत होणार नाही. महाभारत यांच्यामध्येच कधी होईल हे सांगता येत नाही. असो, हा काही माझा विषय नाही. सांगण्याचा आवध फक्त एवढाच होता की आपल्या लेकरांना सांभाळा. आणि माय माऊल्या हो, तुम्ही स्वतः या पोरींकडे लक्ष द्या. पुरुष हा धुतल्या तांदळाचा आहे, याचा अर्थ असं नाही की त्याने किती कांड केले तर तो सुधरलाय किंवा चांगला आहे, असं होत नाही. त्याला सुद्धा एक नियम आहे, त्याला सुद्धा एक प्रारब्ध आहे, त्याला सुद्धा एक मर्यादा आहे. पुरुष हा लोखंडासारखा असतो मायबाप. गटारीच्या पाण्यात पडला काय, सडला काय, उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात कितीही पडला, थोडंसं घासलं पॉलिश केलं ना लोखंडाला की ते चमकायला लागतं. तसं पुरुषाची जात आहे. पण महिला, स्त्री, नारी ही एका हिऱ्यासारखी आहे. तिच्यावरती जर डाग पडला ना तर त्याची किंमत पूर्णतः कमी होते. काचाच्या मोलात सुद्धा कोणी विकत घेत नाही. म्हणून स्वतःला सांभाळा. आणि आपल्या पोरींना मोबाईल घेऊन नका देऊ, आणि यांना सुद्धा घेऊन नका देऊ. काही गरज नाही आहे मोबाईलची यांना घेऊन देण्याची. तो कृष्ण होता महाराज जो त्या द्रौपदीसाठी आला. आज कृष्ण येणार नाही. एक बार प्यार से राधे राधे बोलना पडेगा. राधे राधे, राधे राधे.